नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये। काल मारली होती आपण वरोराची बुकिंग आणि आज होती आपल्याला नागपूरची। मग का गाडी घेतली, भावले घेतलं, निघलो नागपूरसाठी। ब्राह्मणी फाट्यावर निघलो, सनसन करत पोहोचलो आपण वरोरामध्ये। वरोरामध्ये पोहोचून 1000 रुपये डिझेल टाकून दिलं आणि थोड्याच वेळात पोहोचलो जाममध्ये पोहोचून चाय नाश्ता करून टाकला। थोड्याच वेळात पोहोचलो आपण बुट्टीपुरीच्या टोल पाशी। तुम्हाला सुद्धा बुट्टीपुरीचा टोल वाचवता आहे तर लेफ्ट साइड दाबाची एमआयडीसी रोड पकडून घ्यायचा। पण टोल वाचवता नादात पोलिसवाल्यांनी पकडलं तर 12च्या भावात जातो आपण। आता टोल वाचवणं नाही वाचवणं तुमच्या हातात, बघा काय करायचं तुम्हाला। बस एमआयडीसी रोड क्रॉस करून लागलो आपण नागपूर हायवेले। नागपूरले पोचून गाडी करून दिली पार्क, त्यांच्या घरी गेलो, पोय वगैरे खाले आणि डिकीत सामान पण भरून टाकलं। मग त्यांना घेऊन निघलो हॉस्पिटलकडे। हॉस्पिटलमध्ये सोडून दिलं, गाडी पार्क करून टाकली अलग। आणखी तुम्ही काय म्हणा, नागपूरमध्ये पार्किंगचे वांदे आहे। गाडीत बसून मला त्रास येत होता, मग काय अलग सलग गेलो, शिंगाडे शेंगदाणे दाबून दिले। पायता दिवसाचा अंधार कवा पडला माहितच नाही पडलं। चाय घेतला आणि वडापाव पण दाबून दिले 2 वडापाव खाऊन झाले तेवढं त्यांचा फोन आला। मग काय गेलो त्यांच्यापाशी, मग त्यांना घेतलं गाडीत, निघलो घरी जासाठी। पायता नागपूरच्या ट्रॅफिकने अर्धा पाऊण तास कवा खाला काय पताच नाही लागला। लगेच वेळाने नागपूरच्या बाहेर निघलो, एक कटिंग चाय पिऊन घेतला आणि पोहोचलो आपण वरोरामध्ये। वरोरावणी क्रॉस करून सिद्ध पोहोचलो शिरपूरमध्ये। त्यांना तिथे सोडून दिलं, निघलो घराकडे जासाठी। दिवसभर गाडीतल्या गाडीत बसून पुरी कमरेची वाट लागून गेली। सांगते कडून दुखते, जाऊ दे आता जास्त बोलायची ताकद नाही। ब्लॉग आवडला असेल तर पेजला फॉलो नक्की करा।